तो संपूर्णपणे अधिकार अजितदादांचा आहे. त्यांचा आता बहुतेक चेंडू त्यांनी त्यांच्या कोर्टात टाकलेलाच आहे ना, की बाबा माझ्यावरती टीका झालती, मी राजीनामा दिलता. याचा अर्थ धनंजय मुंडेंनी समजून घ्यायचा, की अजितदादा काय बोलतायत ते. आणि अजितदादांच्या भोवती जे कोंडाळं आहे, ते मला वाटतं त्यांना योग्य सल्ला देत नाही, अयोग्य सल्ला देतंय. त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी निश्चितपणे बीड जिल्ह्यापुरती नाही, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाची हानी होणार आहे या प्रकरणामुळे. परळीमध्ये जा, मतदान कसं झालंय, काय झालंय बघा. आणि आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मूकसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले. त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले. त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले. आणि याच्यामुळे पैसा आला, पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला. आणि पैसा सोडून दुसरं काहीही नाही. या जगामध्ये फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे, असं वाल्मिक कराड यांनी मानलं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो या घटना होत गेल्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.